त्यावेळेला गोकुळामध्ये राहणारा एक गोपाळ मथुरेमध्ये काही कामा करता गेला होता. दूध दही त्यांनी विकलेले, ते पैसे आलेले, त्या पैशातून त्यांनी काही आवश्यक अशी घराकरता आवश्यक सामानाची खरेदी केली, ज्वारी तांदूळ वगैरे काही घेतलं असेल. त्याचं एक असं पोतं बांधलेलं ते डोक्यावर घेऊन ते संध्याकाळी सगळं काम आपलं आटोपून सामान वगैरे खरेदी करून तो आपल्या घरी परत यायला निघाला होता. गोकुळाच्या बाहेर जेव्हा त्याला हे सगळे दिवे वगैरे लावलेले दिसले, काही प्रश्नोत्तरं चाललेली दिसली, थोडंसं उभं राहून त्याने ते ऐकलं आणि त्याच्या लक्षात आलं की अरे देवाच्या संबंधानं, परमार्थाच्या संबंधानं काही चर्चा चालू आहे. बरं आहे बाबा, आपण दिवसभर काम केलंय, संध्याकाळी थोडंसं कानावर काही पडलं तर चांगली गोष्ट आहे, आपण ऐकू, असं म्हणून तो तिथे थांबला. आता ही प्रश्नोत्तरं चालू होती. मग आता बसावं, कसं बसावं, त्याच्या डोक्यावर होतं ते पोतं. त्यांनी ते पोतं असं जमिनीवर ठेवलं आणि त्याच्यावर तो बसला. अडचण अशी झाली की त्याच्या पोत्याची उंची त्या आचार्यांच्या व्यासपीठापेक्षा थोडी जास्त होती. ते बघता बघता त्यांना खटकलं की माझ्यापेक्षा उंच कोण बसतो. संप्रदायाच्या मर्यादा म्हणा किंवा सांप्रदायिकांचे अभिनिवेश म्हणा, मला त्याच्यात जायचं नाहीये, परंतु बसू नये हे खरं आहे, पण बसला तर फार बिघडू नये हे तेवढंच खरं असलं पाहिजे. त्यांना राग आला. त्याने विचारलं, तू कोण आहेस रे, आमच्यातला दिसत नाहीस, कोण आहेस तू, माझ्यापेक्षा उंच बसण्याचं धाडस करतोस म्हणजे काय, तू कोण आहेस. त्याला वाईट वाटलं, अरे चांगलं ऐकायला बसलो, मला काय माहिती यांच्यापेक्षा उंच बसू नये, बसावं, मी आपलं माझ्या डोक्यावरती पोतं होतं त्याच्यावर बसलो, मला काय, कोणी शेतकरी असंच करेल, बसलो, एवढं काय त्याच्यात रागवण्यासारखं, कोण आहेस तू. त्यालाही राग आला. तो म्हणाला, गाव माझ्या गावात तुम्ही बाहेरून येता आणि मलाच विचारता कोण म्हणून. त्याने विचारलं, मी कोणी, सांगितलं मी कोणी का असे ना, तुम्ही कोण आहेत ते सांगा आधी, माझ्या गावात आला, तुम्ही कोण. त्याच्याने ते अजून चिडले. अभिमानी माणसाचं असं असतं, त्याच्या प्रश्नाला प्रश्नात्मक उत्तर चालत नसतं. प्रश्नाला प्रश्न आला की त्याचा अभिमान वृद्धिंगत होतो. मग त्या अभिमानाचं पर्यवसान क्रोधामध्ये होतं. त्याने विचारलं, त्यांनी सांगितलं मी कोणी का असे ना, तुम्ही कोण आहेत. मग हे अधिक रागावले. रागावल्यानंतर त्यांना असं वाटलं की मी आध्यात्मिक क्षेत्रातला माणूस आहे, हा गावात राहणारा खेडूत आहे, याला काहीतरी आध्यात्मिक संकल्पना वापरून गप्प करावं, म्हणून त्यांनी सांगितलं, तू मला विचारतोस मी कोण आहे म्हणून, अरे आम्ही अनन्य आहोत, अनन्य. हे त्या गोपाळांनी ऐकलं. तुम्ही अनन्य आहात, हो आम्ही अनन्य आहात, तू कोण आहेस. तो म्हणाला, तुम्ही अनन्य आहात तर मी फनन्य आहे. उत्तराला उत्तर आहे. तुम्ही सरळ उत्तर देणार नसाल तर मी पण सरळ उत्तर देणार नाही. तुम्ही अनन्य ना, मी फनन्य आहे. मग यांचा अजून ते राग आला यांना. ते म्हणाले, फनन्य म्हणजे काय असतं. तो म्हणाला, अनन्य म्हणजे काय असतं. तुम्ही मला अनन्यतेची व्याख्या सांगा. अनन्य म्हणजे काय. त्याने सांगितलं, अरे अनन्य म्हणजे आम्ही अन्य आश्रयाचा त्याग केलेला आहे, आम्ही कुणाचाही स्वीकार करत नाही, म्हणजे आम्हाला कृष्ण सोडून दुसऱ्या देवतेची उपासना माहिती नाही. आम्ही कृष्ण सोडून गणपतीची उपासना करत नाही, आम्ही शंकराची उपासना करत नाही, आम्ही रामाची उपासना करत नाही, आम्ही देवीची उपासना करत नाही, आम्ही तुळजाभवानीची उपासना करत नाही, आम्ही अंबाबाईची उपासना करत नाही, आम्ही कृष्ण म्हणजे फक्त कृष्णाचीच उपासना करतो, म्हणून आम्हाला अनन्य असं म्हणतात. फनन्य म्हणजे काय. तो म्हणाला, तुम्हाला कृष्ण सोडून इतर देवतांची नावं तरी माहिती आहेत, मला कृष्ण सोडून दुसरं नावही माहिती नाही, असा मी फनन्य आहे. अनन्यता हा ममतेचा आधार आहे, लक्षात घ्या. अनन्यतेनं ममता व्यक्त होत असेल, ती अनन्यता परमात्म संबंधाने असेल, आणि परमात्म संबंधानं निर्माण होणारी अनन्यता जर प्रेमानं निर्माण होत असेल, तर असं प्रेम, अनन्यता आणि ममत्व, अनन्यता आणि परमात्म स्वरूपता या तिन्हीचं एकत्रीकरण ज्या ममतेमध्ये एकत्रित होतं किंवा एक ममतेमध्ये होतं, त्या ममतेला भक्ती असं संबोधलं जातं. भक्तीची ही एक व्याख्या आहे. दुसरी एक व्याख्या करताना धावता विचार सांगतो. पुष्कळ व्याख्या भक्तीच्या केल्या आहेत. भक्तीची आणखीन एक व्याख्या करताना अशी व्याख्या आली, अन्याभिलाषिताम शून्य ज्ञान कर्मादि अनावृतम अनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्ती उत्तमा.
उत्तम भक्ती कशाला म्हणतात याचा विचार सांगताना असं सांगितलंय, अन्याभिलाषिताम शून्य, अन्यांचा शून्य अभिलाष, ज्ञान कर्मादि अनावृतम, जी ज्ञान आणि कर्मानं आवृत होत नाही, झाकली जात नाही, तिरोहित होत नाही. अनुकूल्येन कृष्ण, कृष्णाला अनुकूल असणारी जी भक्ती तिला उत्तम भक्ती असं म्हणतात. इथे 3 गोष्टी आल्या, विस्तार करत नाही. भगवान सोडून अन्याची अभिलाषा नसणे भक्तीचं एक स्वरूप आहे, एक अंग आहे. उत्तम भक्तीचं एक अंग आहे, स्वरूप नाही. ज्ञान कर्मानं ती झाकली न जाणं. बऱ्याच वेळेला काय होतं की अंतःकरणामध्ये असणारं प्रेम, भगवंताविषयीचं प्रेम हे ज्ञानानं झाकलं जातं. हा मोठा धोका आहे भक्तिशास्त्रामध्ये. भगवंताविषयीचं प्रेम ज्ञानानं झाकलं जातं, तिरोहित होतं, दुर्लक्षित होतं. कारण ज्ञान ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे ना, बऱ्याच वेळेला आपल्याला हे दिसून येतं, ज्ञानानं माणसाच्या भावना बोथट होऊन जातात. आपण पाहिलं असेल, मला फार उदाहरणं द्यायची नाही आहेत, पण द्यायचं असेल तर उदाहरण देतो मी भागवतात. अंतःकरणामध्ये ज्ञान आहे, ते ज्ञान भगवंताच्या संबंधानं भावनांची उत्पत्तीच होऊ देत नाही. कारण भावनेचं ज्ञानाचं फार जमत नाही, फार जमत नाही. जिथे भावना असते ना तिथे सगळं कळून न कळूनही मनुष्य डोळ्यात पाणी आणतोच आहे. आणि ज्याला ज्ञान असताना तो डोळ्यात पाणी आणत नाही, तो म्हणतो ठीक आहे, हे असं होणारच होतं. ज्यांना ते माहिती असतं की आमका मनुष्य फार काळाचा सोबती नाही आहे, तो मनुष्य गेल्यानंतर हा गेले का, बरं ठीक आहे. पण ज्यांना ते माहिती नसतं आणि त्या व्यक्तीच्या संबंधानं ज्यांच्या अंतःकरणामध्ये काही भावना असतात, त्यांना मात्र हे माहिती नसलं की त्यांच्या डोळ्यात पाणी येतं, त्यांना वियोगाचं दुःख होतं. मग त्यांना सांगावं लागतं की बाबा गेले ते बरं झालं, फार दुःख भोगावं लागलं असतं, फार विचित्र रोग होते त्यांना, अमुक झालं तमुक झालं. आणि मग त्यांना समजावून सांगण्याने मनुष्य शांत होतो. म्हणजे नेमकं काय होतं सांगा ना. एखाद्या व्यक्तीच्या दुःखाच्या काळामध्ये आपण त्या व्यक्तीचं सांत्वन करतो. हे सांत्वन करतो याचा अर्थ नेमका काय. एखाद्याचे वडील गेले, आई गेली, कोणी प्रिय व्यक्तीचा वियोग झाला, आपण जाऊन भेटतो ना, सांत्वन करतो. तो जवळचा माणूस आल्यानंतर तो रडतो, आपण त्याच्या पाठीवरून हात फिरवतो, सांगतो बाबा व्यक्ती जाणारच होता, आज ना उद्या कधीतरी जाणारच आहे, जन्माला आलेलं कोण. अशा वेळेला फार तत्वज्ञान सुचतं, काय असेल ते असेल, श्लोक काय आठवतात, प्रसंग काय आठवतात, भयंकर असतं ते प्रकरण. फार तत्वज्ञान सांगाय आणि हुरूप असतो सांगण्याचा, कारण सगळे आपलं ऐकतायत याची जाणीव असते. त्यामुळे ते अरे जाणारा जातच असतो बाबा, जातस्य हि ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च उपजेते नाशे नाशिले पुनरपि दिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. अरे जन्माला आलेला कोण राहिला नित्य शाश्वत, आज ना उद्या जाणारच होते, ते गेले, काय करणार, तुरा रडण्याने ते परत येणार आहेत का. हे जे आपण त्याला सांत्वना देतो ना, हे सांत्वन करणं त्याच्याने तो शांत होतो. मग तो म्हणतो बरं झालं त्यावेळेला तू येऊन मला समजावलंस म्हणून मला बरं वाटलं, मी शांत झालो. म्हणजे काय झालं, या सगळ्या ज्ञानानं आपण त्याच्या भावना झाकून टाकल्या. सांत्वन करणं म्हणजे काय आहे, ज्ञानानं भावनेला झाकणं, याचं नाव आहे सांत्वन करणं. आपल्याला त्यावेळेला तसं म्हणायचं नसतं, नाही तर त्याचा अर्थ तोच आहे. कारण जिथं ज्ञान असतं, जिथे माहिती असते, तिथे भावना निर्माण होत नाहीत. आपण काल बोललो ना, ज्ञान असलं आश्चर्य वाटत नाही, भावना झाकल्या जातात. भगवान जेव्हा वसुदेव देवकीच्या पोटी आले त्यावेळेला पहिल्यांदा चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झाले. कारण चतुर्भुज रूपातल्या देवाकडे यांनी मागणं मागितलेलं होतं की तुझ्यासारखा मुलगा पाहिजे. मग आता माझ्यासारखा म्हणजे चतुर्भुज, तसंच गेलं पाहिजे, म्हणून भगवान तसे प्रकट झाले. तसे प्रकट झाल्यानंतर वसुदेव देवकीनं देवाला प्रार्थना केली. आपण भागवतातला हा प्रसंग बघा दशमस्कंदात. त्यांनी प्रार्थना केली, देवा आम्हाला चतुर्भुज रूप नकोय, हे नको, तुम्ही आम्हाला वात्सल्य सुख भोगायचं असल्यामुळे बालक रूपामध्ये आम्हाला पुत्र म्हणून प्राप्त व्हा. भगवंताने विचारलं चतुर्भुज रूपात काय अडचण आहे. अरे हे रूप बघण्याकरता देवाधिकांची धडपड चालते.
सुदुर्दर्शमिदम रूपम दृष्टवानसी यन्मम देवाप्यस्य रूपस्य नित्यम दर्शन कांक्षिणा. भगवंताचं असं विश्वव्यापक रूप बघण्याकरता देवाधिकांची मरमर चालते. काय वाईट आहे चतुर्भुज रूपानं प्रकट झालो तर? त्यावेळेला त्यांनी सांगताना हे सांगितलं की चतुर्भुज आमचा मुलगा आहे, हे आम्ही ज्या ज्या वेळेला पाहू त्या वेळेला तुमचं हे चतुर्भुज असणं, चतुर्भुज असण्यातून एका हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म हे तुमच्या 4 हातामध्ये असणं हे अपरिहार्य. या 4 हे जे 4 आहेत ना, शंख, चक्र, गदा आणि पद्म, हे या 4 हातामध्ये प्रत्येक हातामध्ये एकच असतं असं नाही, हे बदलत जातं. आणि हे बदलत गेलं की भगवंताची नावं बदलत जातात. ते संध्येची जी 24 नावं आहेत ना, ही 24 नावं याच रूपाला धरून आहेत, चतुर्भुज रूपाला. फक्त हातातली आयुध बदलत गेली की केशव, नारायण, माधव, गोविंद हे होत जात. त्यांनी सांगितलं हे चतुर्भुज आम्ही रूप ज्या ज्या वेळेला आम्ही बघू त्या त्या वेळेला हा परमात्मा आहे, आमचा मुलगा आहे असं आम्हाला वाटणार नाही. आम्हाला वाटेल अरे हा तर परमात्मा आहे. मग परमात्मा असला की मग आम्हाला काही भावच निर्माण होणार नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही जर लहान मुलाच्या रूपाने 4 चौघे जसे जन्माला येतात तसे जर आमच्या पोटी आलात तर तुमची अलौकिकता ही झाकली जाईल, ती बाधित होईल, ती तुमच्याबरोबर येणार नाही. आणि अलौकिकता रहित असे जे भगवान आमच्या डोळ्याला दिसतील त्याच्याने आमच्या अंतःकरणामध्ये वात्सल्य भाव निर्माण होईल. म्हणजे भाव निर्माण होण्याकरता अलौकिकता नसली पाहिजे, हे लक्षात घ्या. अलौकिकता आली की भाव नाहीच आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली हे चरित्र आपल्याला अनेक वेळेला सांगितलं जातं. याच्याने आश्चर्य वाटलं. कुणाला आश्चर्य वाटलं? चांगदेवांना आश्चर्य वाटलं. नाही, आजपर्यंत आम्हाला आश्चर्य वाटत आलेलं आहे. गेली 700 वर्ष हा चमत्कार सांगितला जातोय. संतांनी सांगितला, कीर्तनकारांनी सांगितला, प्रवचनकारांनी सांगितला, आईवडिलांनी मुलाला सांगितला, चरित्र कथा करणाऱ्यांनी सांगितला, मान्यच आहे. पण मला आपल्याला असं विचारायचं आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली याचं आश्चर्य चांगदेवांना वाटलं, मान्य आहे. निवृत्तीनाथांना वाटलं काय? का नसेल वाटलं? का नाही भावना निर्माण झाली आश्चर्याची त्यांच्या अंतःकरणात? कारण भिंत कशी चालते याचं ज्ञान होतं म्हणून आश्चर्याची भावना नव्हती. ज्यांना ते ज्ञान नव्हतं त्यांच्या ठिकाणी भावना निर्माण झाली. ज्ञानाची व्यक्तता ही भावनांची तिरोहितता असते. सामान्यत्वानं विचार केला तर भावना त्याच्या ज्ञानामुळे झाकल्या जातात. एखादं गणित सुटलं विद्यार्थ्याला आनंद होतो की नाही? शिक्षकाला आनंद होतो का? होत नाही. का? त्यांना माहिती असतं हे असंच सुटणार आहे म्हणून. पण विद्यार्थ्याला त्याचा उत्साह वाढवण्याकरता त्या आनंद झाल्यासारखे दाखवत असतील चांगले असले तर. विद्यार्थी प्रिय असले, विद्यार्थ्याचं कल्याण करण्याची भावना असली तर ते तसं दाखवतात. वा वा वा, छान, शाबास शाबास, तुला सुटलं ना, मला वाटलंच नव्हतं तुला हे सुटेल म्हणून, छान छान, त्याला शाबासकी देतील, आश्चर्य झाल्यासारखं दाखवतील. पण त्यांना त्याच्यात आश्चर्य नसतं. मी एवढ्या करता हे सगळं बोलतो. अन्याभिलाषिताम शून्य ज्ञान कर्मादि अनावृतम ही जी भक्तीची व्याख्या केली ना, जे ज्ञान कर्मानी होत नाही ती भक्ती आहे. आवृत्त झाली तर त्याला भक्ती कोण म्हणेल? जी झाकली गेली तिला भक्ती कोण म्हणेल? अनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्ती उत्तमा. भगवंताला जे अनुकूल आहे ते करणं ही भगवंताची भक्ती आहे. अनुकूल या कुल शब्दाचा अर्थ आहे तट. नदीचे तट असतात ना, त्याला कुल म्हणतो आपण संस्कृतामध्ये, त्याला कुल शब्द आहे. भगवान ज्या तटावर आहेत त्या तटावर राहून भगवंताची उपासना करणं ही अनुकूल भक्ती ठरते. अनुकूल शब्दाचा अर्थ असा आहे. किंवा साध्या सरळ भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर भगवान जे करतील त्याच्यात समाधान व्यक्त करणं याला भगवंताला अनुकूल होणं असं म्हणतात. भगवंताच्या हो मध्ये हो म्हणणं. भगवंताने असं केलं चालेल, तसं केलं चालेल, दिवाळं निघालं बरे झाले देवा, बाईल मेली बरे झाले, देव करेल त्याच्यामध्ये समाधान. तुकाराम महाराजांनी याच भक्तीचा अनुवाद केलेला आपल्याला सगळ्यांना आत्ता आठवला असेल. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. हे चित्ती असू द्यावे समाधान हेच महत्व आहे. ठेविले अनंते तैसेचे न राहून आपण काय करू शकतो?
काही करूच शकत नाही, ठेविले अनंते, तसं तर राहावंच लागणार आहे. पण चित्ती असू द्यावे समाधान, या भावनेने ठेविले अनंते तैसेची राहावे, याला भगवंताला अनुकूल होणं असं म्हणतात. कारण काय आहे, आम्हाला काय संतुष्टता प्राप्त होते हे महत्वाचं नाही आहे. अनुकूल होण्यानं भले आम्हाला ते प्रतिकूल असेल. शरणागतीचं वर्णन करताना भक्तिशास्त्रामध्ये रामानुज संप्रदायामध्ये असं सांगितलं जात, अनुकूल्यस्य संकल्पः प्रातिकूल्यस्य वर्जनम रक्षिष्यति ती विश्वासः गोप्तृत्वे वर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्ये षडविधा शरणागती. असं आहे. त्याच्यातलं बाकीचं सोडून द्या. पण एखादी गोष्ट भगवंताच्या होला हो म्हणणं, बाकीचं काय करायचं. ते बिरबल बादशहाची गोष्ट सांगतात ना, ते दोघे फिरायला एके दिवशी बाहेर पडले. सकाळी बाजारातून जाताना कोवळी वांगी त्यांना दिसली. आपल्याला माहिती असणारी कथा आहे. बादशहाला वांगी आवडली म्हणून त्याने सांगितलं, बिरबल वांगी फार छान आहेत. म्हणाला हो फार छान आहे. म्हणाला ही छान आहेत असं नाही, वांग ही भाजीच छान आहे. बिरबल म्हणाला हो छानच आहे. तो म्हणाला कशावरून छान आहे. मी म्हणालो म्हणून तू म्हणणार का. तो म्हणाला असं नाही, वांगी ही भाजी छानच आहे. कशावरून. तो म्हणाला कारण देवानी फक्त या एका भाजीवर छत्र धरलंय, बाकी कोणत्याही भाजीवर छत्री नाही, म्हणून छान आहे, देवालाही आवडते. बादशाला आता तो बादशहाच आहे, तिसरा मजला रिकामा. आमच्याकडे ते निजाम प्रांतामध्ये अशीच व्याख्या, घास के पुऱ्यावर अकल के अंधे. निजामाचं वर्णन करताना असंच वर्णन केलं गेलं. बादशाह पैसा भरपूर, डोक्याचा भाग कमी. त्याने सांगितलं देवाने, देवाला आवडत. हो देवाला. बादशहाने ती वांगी विकत घेतली. घरी आला. बिरबल तू उद्या पंक्तीला आहे म्हण. दुसऱ्या दिवशी ती आचार्याकडून ती वांग्याची वांग कसंही किती चांगलं कसंही जरी असलं तरी ते वातूळ असतं, वात निर्माण करणार असतं. ते खाल्लं जास्त, हात सोडून भाजी खाल्ली, त्याच्याने बिघडलं पोट. त्रास व्हायला लागला, पोट दुखायला लागलं बादशहाचं. सगळं झाल्यावर बिरबल वांग फार घाणेरडं फळ. 100% खरं आहे. याच्यासारखं घाणेरडं फळ नाही. कशावर. म्हणून तर चातुर्मासात खात नाहीत. अरे पण ती छत्री दिली, काट्याची आहे. काट्याची छत्री डोक्यावर असणं हे वैभव नाही आहे. बादशाह म्हणाला बिरबल काय माणूस आहेस. मी काल म्हणालो वांग चांगलं, तू म्हणतो वांग चांगलं. मी आज म्हणालो वांग वाईट आहे, तू म्हणतो वांग वाईट. तुला स्वतःची काही बुद्धी नाही आहे. तो म्हणाला वांग चांगलं की वाईट हा प्रश्न नाही आहे. मी चांगलं म्हणण्याने आणि वाईट म्हणण्याने वांग्याला काय वाटेल हा प्रश्न नाहीये. तुम्हाला काय वाटेल याचा विचार मला करावा लागतो. वांग्याला काही का वाटे ना, चांगलं म्हटलं वांग्याला चांगलं वाटलं काय आणि वाईट वाटलं, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. परिस्थिती काय आहे याच्याशी घेणं देणं नाही. त्याच्यात परमात्म्याला याच्यातून काय वाटेल हा विचार करत राहणं हे भगवंताला अनुकूल होणं. अनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्ती उत्तमा. आणि याच सगळ्या भक्तीच्या व्याख्यांचा परामर्श घेत तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं, उत्तम भक्ती म्हणजे कोणती, चांगली भक्ती म्हणजे कोणती. हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी, हेची थोर भक्ती. याला भक्ती असं म्हटलं जातं. भावातून निर्माण होणारी भक्ती या स्वरूपाची आहे. आणखीन एक भक्तीची व्याख्या सांगतो आणि पुढे जातो. थोडीशी वेगळी व्याख्या आपल्याला पटवून देण्याकरता हे बोलणं आहे. या व्याख्येचे संदर्भ आपल्याला मिळत नाहीत असं नाही, पण भक्ती कशाला म्हणतात थोडासा वेगळा विचार जर त्या संबंधामध्ये सांगायचं झाला तर अंतःकरणामध्ये निर्माण होणाऱ्या कोणत्याही भावनेला परमात्मा हा विषय देऊन त्या भावनेला तीव्रतर बनवणं याचं नाव भक्ती करणं. मी खुलासा करून सांगतो आपल्याला. कोणतीही भावना, मी असं म्हणत नाहीये की समर्पणाचीच भावना लागते, मी असं म्हणत नाहीये की फक्त अनुकूलतेचीच भावना लागते, असं म्हणत नाहीये मी. अंतःकरणामध्ये, माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणाऱ्या कोणत्याही भावनेला अटी दोनच आहेत. पहिली अट, त्याला विषय परमात्मा असला पाहिजे त्या भावनेचा, आणि दुसरी अट, ती भावना तीव्रतर करता आली पाहिजे, तरच तिला भक्ती असं म्हणता येतं. कशावरून.
भागवतांनी विचार केलाय सप्तमस्कंधामध्ये म्हणून, ज्ञानेश्वर महाराजांनी 9व्या अध्यायामध्ये याचा विचार केलाय म्हणून, उदाहरणं दिली आहेत ज्ञानोबारायांनी, भागवतांनी उदाहरणं दिली आहेत या संबंधाने. कामात, द्वेषात, भयात ही उदाहरणं भागवतांनीच दिली आहेत सप्तमस्कंधामध्ये. अंतःकरणामध्ये निर्माण होणारा कोणताही भाव, कोणतीही भावना, कोणताही भाव घ्या, द्वेषाची भावना अंतःकरणामध्ये निर्माण झाली एखाद्या माणसाच्या, मान्य होऊ देत. दोनच गोष्टी करायची आहेत. तो द्वेष भगवंताच्या संबंधाने असावा आणि तो द्वेष इतका तीव्र असावा की देवाला अवतार ग्रहण करण्याकरता त्याने भाग पाडलं पाहिजे, तर त्याला भक्ती असं म्हणतात. द्वेष असू देत. कंसाच्या अंतःकरणात द्वेष नव्हता का? त्याला परमात्म्याने कृपा करून मोक्ष दिलाच की नाही? शिशुपालाच्या अंतःकरणामध्ये द्वेष नव्हता का? होताच ना, भगवंतानी त्यालाही मोक्षच दिला ना. पुतना मारण्याकरता आली, तिला मोक्ष दिला. ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाच्या मुखातून भगवंताचं वर्णन करताना हे शब्द, तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देता न म्हणसी पात्रा पात्र, कैवल्य ऐसे पवित्र ते वैरियाही दिधले, सनकाधिकाचेनी माने सायुज्य सौरसू केला पुतने, जे विषाचेनी स्तनपाने मारू आले. हे ज्ञानोबाराय बोलतात. सणामध्ये विष भरून देवा तुम्हाला मारायला आली, पण तिला दिलं काय? तर सनकाधिकांना जो मोक्ष दिला तो त्या पुतनेला दिला. बाकीचा विचार सोडून द्या त्याच्यातला. जी भावना, काम भावना अंतःकरणामध्ये निर्माण होऊ देत. म्हणून गोपिकांच्या अंतःकरणातल्या कामालाच प्रेम ही संज्ञा आली. प्रेमैव गोपरामाणाम काम इत्यगमत प्रथाम, भक्तिशास्त्रामध्ये वर्णन आहे. गोपिकांच्या अंतःकरणातल्या प्रेमालाच काम भक्ती अशी संज्ञा प्राप्त झाली. गोपिकांच्या अंतःकरणामध्ये प्रेमच होतं, दुसरं काय होतं? परमात्माच होता, दुसरं काहीच नव्हतं. परमात्म्याशिवाय दुसरा, त्या ललिता म्हणून एक गोपिका आहे, गोकुळामध्ये तिचं फार महत्व आहे. राधेची अत्यंत अंतरंग मैत्रीण समजली जाते, सखी समजली जाते ललिता. ती एके दिवशी यमुनेच्या वाळवंटात बसली होती ध्यान करत. तर नारद महर्षींनी ते बघितलं आणि ते त्या वाळवंटात उतरले आणि नारदांनी तिला असं विचारलं, अगं प्रत्यक्ष परब्रह्म तुमच्या निकट असताना ध्यानाच्या भानगडीत पडलीस कशाला? कशा करता ध्यानाच्या नादाला लागलीस? देव तर तुमच्या डोळ्यासमोर आहे, देवाचं ध्यान करते. तिला जागं केलं, विचारलं. तिने सांगितलं, कुणी सांगितलं तुम्हाला? अरे ज्याचं नित्य दर्शन मला क्षणोक्षणी होत आहे त्याचं ध्यान त्याच्या माघारी करण्यात काय आनंद आहे? ध्यान वगैरे काही करत नाही. मग काय करते? डोळे बंद करून तू ध्यानस्थ बसलेली आहेस, तुझ्या चित्तवृत्ती एकाकार झाल्याचं तुझ्या चेहऱ्यावरून कळतं आहे, श्वासाची गती अत्यंत मंद झाल्यासारखे वाटती आहे, तू निश्चळपणाने बसलेली आहेस, देवाला मनात पकडण्याचा प्रयत्न करतेस ना ध्यानाने. ललिता हसलीन, ती म्हणाली, तुम्हाला अजून गोपिका कळल्याच नाहीत नारदा. काय करत होते? तिने सांगितलं, मी भगवंताला मनात पकडत नव्हते, मनात साठलेला देव बाहेर काढता येतो काय हे बघत होते. आता याला तुम्ही काय म्हणाल? या उत्तराला काय म्हणाल? मनात असलेला कृष्ण काढता येतो का हा प्रयत्न करून तो त्यांना काढता आलाच नाही कधी. अनन्यता आहे. भगवंताविषयी गोपिकाच्या अंतःकरणामध्ये काम, रासक्रीडा आपण बघा, रासक्रीडेला कामाचा संदर्भ देता येत नाही ही गोष्ट खरी आहे. देण्याचा प्रयत्न करू नये, त्याला त्या सवंग पातळीवर आणू नये ही गोष्ट खरी आहे. ज्या भूमिकेवरून ते झालं ती भूमिका फार उच्च प्रतीची आहे. पण गोपिका भगवंताला पती मानत होत्या. हा आमचा पती आहे असं म्हणत होत्या. म्हणून भाज झाले बाई येवो, ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलंय. भाज म्हटलंय स्वतःला. पतिव्रता आम्ही परद्वारिणी, ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द आहेत. हाची नेम आता न फिरे माघारी, आपल्याला माहिती असणारा तुकाराम महाराजांचा अभंग. बैसले शेजारी गोविंदाचे, घर रिघी झाले पट्ट राणी, बळे वरिले सावळे परब्रह्म. सावळे परब्रह्म वरिले म्हणणारी गोपिका परमात्म्याला पती मानत नव्हती? मानतच होती. परमात्मा सगळ्या गोपिकांना पती वाटत होता. भागवतामध्ये गर्गसंहितेमध्ये नसलेला एक प्रसंग नाथ महाराजांनी त्यांच्या गवळणीमध्ये सांगितला. एकदा त्या गोपिकेच्या घरामध्ये भगवान गेले आणि त्या घरी कोणीच नव्हतं. लहान भगवान खेळत खेळत तिच्या घरात गेले. तिला आनंद वाटला. तिने दूध भात कालवला, त्याला खाऊ घातला वगैरे सगळं, आणि कानोबा चला आपण गप्पा मारू म्हणून खोलीमध्ये नेलं, दार लावून घेतलं
आणि दार लावून घेऊन ती गोपिका म्हणाली, कान्होबा, अरे माझ्यापेक्षा वयानं लहान असणाऱ्या मुलाबरोबर मी किती गप्पा मारणार? मग माझ्या वयाचा हो ना, माझ्या वयाचा हो, काहीतरी आपल्याला बोलता येईल, काही आपल्याला वेगळ्या अनेक रसांची उत्पत्ती त्याच्यातून करता येईल, शृंगार रस निर्मिती त्याच्यातून करता येईल. भगवान म्हणाले, असं म्हणतेस? मोठा होऊ? हो मोठा हो. भगवान मोठे झाले, वयानं मोठे झाले. पलंगावर बसून त्यांच्या गप्पा चालू झाल्या. शृंगार रस निर्मिती झाली. झाल्यानंतर त्यांचं ते शृंगारिक बोलणं चालू असताना नेमकी तिची सासू घरात आली. घरात आल्यानंतर कोणीतरी एक पुरुष, ज्याच्या आवाजावरून हा आपला मुलगा आहे असं नाही, आपली सून कोणत्या तरी परपुरुषाबरोबर गप्पा मारते आहे आणि शृंगारिक गप्पा मारते आहे, हे त्या सासूने बघितलं, ऐकू आलं तिला. त्याबरोबर तिने दानो, अगं कोण आहे आज तुझ्या बरोबर, बाहेर ये, मला वाटतच होतं तू तशी आहेस म्हणून. आता ती सासू आहे, ती काय बोलेल हे ब्रह्मदेवालाही सांगता येत नाही. तिने सांगितलं, मला वाटतच होतं, कोण आहे तुझ्या बरोबर, दार उघड, दार उघड. मग एकदम ती गोपिका एकदम भानावर आली. ती म्हणाली, कान्होबा, सासू आली, पटकन लहान हो. भगवंताने तिला सांगितलं, माझ्या गुरुजींनी, सांदीपनी ऋषींनी त्यांच्या आश्रमात मी शिकायला असताना मोठं होण्याचा मंत्र दिला होता, लहान होण्याचा मंत्रच विसरलोय. ही एक विनोदी गवळण नाथ महाराजांनी सांगितली. याचा उल्लेख ना गर्ग संहितेत आहे ना भागवतात आहे, कुठेच नाही याचा उल्लेख, पण नाथ महाराजांना त्यांनी सांगितलं. आमचे गुरुजी असं म्हणायचे की गर्ग संहितेत नाही, भागवतात नाही, महाभारतात नाही, पण संत वाङ्मयात आहे ना, मग ते खरं मानायचं, त्याला आधार काय मानायचा? नाथ महाराजांच्या वचनाला आधार शोधायचा नसतो, असं आमचे गुरुजी म्हणायचे. जे शुकाचार्यांना दिसलं ते त्यांनी भागवतात सांगितलं, जे गर्गाचार्यांना दिसलं ते त्यांनी संहितेत सांगितलं, आणि जे नाथ महाराजांनी पाहिलं ते अभंगात सांगितलं. काय कशा करता त्याच्याबद्दल संशय घ्यायचे? नाथ महाराजांनी ही गवळण सांगितली. आता या सगळ्या प्रकरणामध्ये मी हे कशा करता सांगतो आपण लक्षात, माझा मुद्दा एवढाच चालला, अंतःकरणामध्ये काम भावना निर्माण झाली, हरकत नाही, पण तो काम परमात्मा संबंधानं असावा आणि काम तीव्रतर झाला पाहिजे, तीव्रतम झाला पाहिजे, तर त्याला भक्ती असं म्हणतायत. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलं, अर्जुनाला सांगितलं, नारदा, ध्रुवा, अक्रूरा, शुका, हन, सनत कुमारा, या सगळ्यांच्या अंतःकरणात भक्ती आहे. या भक्ती मी धनुर्धरा प्राप्यो असे, यांना तर मी प्राप्त झालोच आहे, कारण यांनी समर्पित भक्ती केलेली आहे. यांच्या अंतःकरणात माझ्याविषयी निरतिशय प्रेम आहे, निर्विकल्प प्रेम आहे, प्रश्न नाही. पण मी तुला त्याच्याही पुढे सांगू, तैसाची गोपिकाशी कामे तया कंसा भय संभ्रमे, तसंच गोपिकांना मी कामाने प्राप्त झालो, कंसाला मी प्राप्त झालो, भयसंभ्रमाने प्राप्त झालो. येरा घातकेया मनोधर्मे शिशुपालादिका, आणि जो शिशुपाल मला घातक होता, मला मारण्याकरता सरसावला होता, त्याला सुद्धा मी प्राप्त झालो द्वेषाने. मी कोणता भाव अंतःकरणामध्ये ठेवून तुम्ही येता हे बघत नाही, त्या भावाचा विषय मी आहे की नाही, त्या भावाची तीव्रतम अवस्था प्राप्त झालेली आहे की नाही, एवढंच मी पाहतो, हे भगवान बोललेत. म्हणून सप्तम स्कंदामध्ये याच अर्थाचे ओवे आपल्याला दिसून येतात. गोप्यहा, कामहा, भयात, कंसहा, हे भागवतांनी बोलून दाखवलंय. अशी भक्ती निर्माण होण्याकरता मुळात भगवंताच्या प्रति अंतःकरणामध्ये निरतिशय प्रेम हवं, आणि अशा प्रेमाने ती भक्ती निर्माण होते. भावेवीण भक्ती जर तसा भाव नसेल तर तशी भक्ती निर्माण होणार नाही, शक्यता नाही, बोलो नये. बर, भावाने भक्ती निर्माण झाली, भक्तीचा परिणाम काय? जर भक्तीचा पुढे काही परिणाम होणार असेल तर ती भक्ती सुद्धा जी निरतिशय प्रेमाने निर्माण झाली ती कशाचं तरी साधनच ठरणार आहे ना. तुम्ही काय सांगता? भावेवीण भक्ती मान्य आहे, पुढे काय बोलता? भक्तिवीण मुक्ती, म्हणजे त्या भक्तीने मुक्ती मिळणार असेल तर ती भक्ती सुद्धा साधनच झाली ना. मग निरतिशय प्रेमाचं स्वरूप आम्ही आतापर्यंत जे मांडलं त्या निरतिशय प्रेमानं निर्माण झालेल्या भक्तीनं ती भक्ती जर साधन रूपच होणार असेल आणि त्याच्यापेक्षा वेगळं साध्याने वेगळं राहणार असेल तर आतापर्यंत केलेलं हे प्रेम आणि त्याच्यानं निर्माण झालेली भक्ती याचं मूल्य कमी होणार नाही का? माझ्या प्रयत्नाने मला जे मिळतं ते मिळणं हे माझ्या जीवनात साध्यरूप असलं पाहिजे ना.
तर मी केलेल्या प्रयत्नांना मूल्य आहे. ते माझ्या जीवनाचं अंतिम गंतव्य पाहिजे. कारण मी इथं भाव निर्माण करताना, प्रेम करताना, भक्ती निर्माण करताना माझं जीवन पणाला लावलंय. भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची गोडी अशी भक्ती केली नाही आम्ही. सर्वस्वाचा त्याग करून भक्ती केली. भक्तीचं हे स्वरूप सांगितलं, प्रेमाचं हे स्वरूप सांगितलं तुकोबारायन. ज्याच्यामध्ये सर्वस्वाचा त्याग असतो ती भक्ती. आणि अशी भक्ती करून, सर्वस्वाचा त्याग करून आम्हाला मिळालं काय? तर मोक्षाचं साधन. भक्तिवीण मुक्ती बोलू नये म्हणता तुम्ही पुन्हा. भावीवीण भक्ती बोलू नये, भक्तिवीण मुक्ती बोलू नये, बळेवीण शक्ती बोलू नये. मग एवढे सगळे प्रयत्न करून ती भक्ती जर पुन्हा साधनरूपच राहणार असेल आणि पुन्हा जर तुम्ही मोक्षाला त्याचं साध्य मानणार असाल आणि मोक्ष हे त्या भक्तीचं साध्य ठरून जर ते अंतिम गंतव्य ठरणार असेल तर दोन अडचणी निर्माण होतील. आत्तापर्यंत केलेली उपासना वाया जाईल एक, आणि दुसरं त्या मोक्षाचा निषेध करणारी जी प्रमाण संत वाङ्मयामध्ये दिसतात त्या निषेधांची संगती लावता येणार नाही. त्या संत वाङ्मयाला व्यर्थत्व येईल, वैयर्थ येईल, अडचण होईल त्याच्यामध्ये. या दोन्ही अडचणीचं निराकरण आपल्याला करता आलं पाहिजे. ते कसं होणार? भक्तिवीण मुक्ती असं का म्हटलं? भक्तीने मुक्ती मिळते का? याची संगती काय? माझी शंका आपल्या लक्षात आली ना. मला काय म्हणायचंय ते, भावानं निर्माण होणारी भक्ती जर इतकी मूल्यवान आहे तर ती मूल्यवान असणारी भक्ती आमच्या जीवनाचं साध्य व्हावं का साधन व्हावं? साध्य झालं पाहिजे. कारण ज्यांची नावं भगवंतानी घेतली आहेत, नारदा, ध्रुवा, अक्रूरा, शुका, हन, सनत कुमारा, हे काही भक्त नव्हते का? नारदांसारखा अरे भक्त शिरोमणी म्हटले गेले ज्ञानोबा नारद. भक्तिशास्त्राचे आचार्य म्हणवले जातात नारद महर्षी. शुकाचार्यांसारखी भक्ती कुणी केली? सनकादिकांसारखी भक्ती कुणी केली? ते ज्ञानी नव्हते का? होते ना. निमिषार्धम न तिष्ठन्ति वृत्तीम ब्रह्ममयीम विना असं शुका त्या सनकादिकांचं वर्णन भागवतानी केलंय. अर्धा निमिष सुद्धा ज्यांची वृत्ती ब्रह्मस्वरूपाला सोडून गेली नाही, अर्धा निमिष. एक निमिष म्हणजे डोळ्याची पापणी खाली होऊन वर व्हायला लागणारा कालावधी, त्याला म्हणतात एक निमिष. कालाची गणना आपल्याकडे फार सूक्ष्म अवस्थेपर्यंत केली गेली, म्हणजे सेकंद नाही त्याच्यापेक्षा कमी. डोळ्याची पापणी खाली होऊन वर व्हायला किती वेळ लागतो? म्हणजे जागा असणाऱ्यांविषयी बोलतो. किती वेळ लागतो त्याला? फार वेळ लागत नाही. डोळ्याची पिट 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 चालूच असते, त्याला एक निमिष म्हणतात. त्याचा अर्धा भाग. तेवढा काळ सुद्धा ज्यांची वृत्ती ब्रह्मस्वरूपाला सोडून बाजूला राहिलेली नाही, प्रपंचाकडे धावलेली नाही, त्यांना ते सनकादिक आहेत, सनत कुमार आहेत. ते भक्त नव्हते का? फार मोठे भक्त होते. त्यांच्याकरता भगवंताला अवतार धारण करावे लागल्याचे वर्णन आहेत. ही सगळी मंडळी भक्त आहेत. मग ह्यांनी काय मोक्ष मिळवून जीवनाची कृतार्थता मानली का? का मोक्षाच्या मग असं काही आहे का संगती लावताना की बाबा तुम्हाला अंतःकरणात भाव निर्माण होईल, भावानं भक्ती निर्माण होईल, भक्तीनं काही मोक्ष निर्माण प्राप्त होईल आणि मोक्षानंतर मग पुन्हा अजून काहीतरी प्राप्त होईल, असं काही मोक्षाच्या नंतर काही मानलं जातं का? मोक्ष हे जीवनाचं अंतिम गंतव्य मानलं गेलं, साध्य मानलं गेलं. आणि त्या साध्याकरता साधन काय सांगितली तर भक्ती. आणि ते भक्ती कशाने निर्माण होते तर निरपेक्ष प्रेमानं. संगती मनाला पटत नाही. आम्ही जीवनाचं समर्पण करून जी भक्ती प्राप्त करून घेणार आहोत ती भक्ती साधन रूपानं आम्हाला चालणार नाही. ती भक्ती साध्य असली पाहिजे. आम्हाला त्याच्यात समाधान वाटलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त आता दुसरं काही मिळवण्याच्या आशा संपल्या पाहिजेत, आकांक्षा संपल्या पाहिजेत, इच्छा आशा संपल्या पाहिजेत. एकदा भक्ती मिळाली अजून काय मिळावं? काही मिळू नये. ज्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये अन्य साधनांची किंवा अन्य काही प्राप्तीची अपेक्षा शिल्लक राहिली आहे त्याला भक्त म्हटलं गेलं नाही. भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी. आशा पाश निवारोनी गेले ते भक्त. भक्त ऐसे जाणा, देहाची सुद्धा त्यांना अपेक्षा नाही. भागवतानी तर चिंतन करताना इतकं बारकाईनं सांगितलंय. भागवत म्हणतं अरे ते भक्त भक्तीमध्ये इतके रमलेले असतात की त्यांना परमात्मा प्राप्तीचीही अपेक्षा नसते.
अजून कशाची निराशा असावी? आशा राहित्य असावं जीवनाचं. ती भक्ती श्रेष्ठ मानावी, ती भक्ती साध्य मानावी. आम्ही भावे विण भक्तीन भक्ती विण पुन्हा मुक्ती म्हणतो. मग याची संगती काय लावायची? दोन गोष्टींचा विचार मला या संबंधामध्ये करायचा आहे. काल एक शंका आपण उपस्थित केली होती, त्याही शंकेचा विचार करायचा, आणि आत्ता जी शंका मी उपस्थित केली आहे त्याही शंकेचा विचार मला करायचा. मोक्षाचं साधन काय? मोक्ष कशाने प्राप्त होतो? तो ज्ञानाने प्राप्त होत असतो. ज्ञाने विणे एके उपाय करिसी जितुके 15व्या अध्यायामध्ये भगवंता स्पष्ट सांगितलंय अर्जुनाला ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञाने विणे एके उपाय करिसी जितुके जे गुंथिसी अधिके रुखी ये. तू ज्ञानाशिवाय दुसरा जेवढा जेवढा साधनांचा विचार करशील ती साधनं या संसार वृक्षामध्ये तुला जास्तीत जास्त अडकवून टाकतील. गुंथिसी अधिके रुखी ये. ज्ञान हे एकमेव असं आहे जे तुला याच्यातून सोडवणार आहे. न रूपमस्येह तथोपलभ्यते नांतो न चादिर्न च संप्रतिष्ठा अश्वत्थबेनम सुविरूढ मूलम असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. ज्ञान चौथा अध्याय भगवान बोलतात, ज्ञान शस्त्रे तिखटे निखळू हा निवटे मग निशेष खता फिटे मानसीचा. ज्ञान शस्त्रानेच हे सुटतं. कितीतरी प्रमाण आपल्याला अशी ज्ञानादेव तू कैवल्यम हे उपनिषदाचं प्रमाण काल आपण बोलून आलो. ज्ञानानेच होणार. मोक्ष कशाने मिळेल? ज्ञानानेच मिळेल. आणि ज्ञानोबा आहे तर म्हणतात भक्तीशिवाय मोक्ष नाही, भक्तीविण मुक्ती नाही. बोलू नये, भक्तीशिवाय मुक्ती होणारच नाही, प्राप्तच होणार नाही. ही संगती कशी लावायची त्याचा विचार बोलून जातो. दोन गोष्टी आहेत याच्यामध्ये सुद्धा. हे वाद सनातन आहेत. ज्ञानशास्त्राचा आणि भक्तिशास्त्राचा वाद ही मोठी लोक वाद करण्याकरताच अवताराला येतात. आपण काय नारद महर्षींनी भक्तिसूत्रात म्हणलंय, भक्त वादाचा अवलंब करत नाही, भक्तो नावलंब्य हा असं सूत्र आहे. भक्त वादाचा अवलंब करत नाही म्हणतात नारद महर्षी, तो वादात अडकत नाही. याच्यामध्ये आहेच आहेत. ज्ञानशास्त्राचा जो अधिकारी आहे, अभ्यासक आहे, उपासक आहे, साधक आहे, तो म्हणतो ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. भक्तिशास्त्र जाणणारा किंवा भक्ती मार्गाने जाणारा जो म्हणतोय ते भक्ती मोक्ष आमच्या भक्तीने प्राप्त होत. प्रमाण नाही का? आहे ना, हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. अजून काय पाहिजे? तुम्ही मुखानं हरी हरी म्हणा, मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुधा. कितीतरी प्रमाण इकडेही प्रमाण सापडतात, इकडेही प्रमाण सापडतात. भक्ती मार्गाने जाणारे म्हणतात भक्तीशिवाय मोक्ष नाही. ज्ञानशास्त्राने ज्ञान मार्गाने जाणारे म्हणतात ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. बरोबर आहे. दोघांचे शहाण्याने सगळ्यांचं बरं म्हणावं, आपण आपल्या मार्गाने जाऊ. पण हे एवढ्या पुरतं चालत नाही ना, चालत नाही. ज्ञान मार्गाने जाणारे लोक काय म्हणतात? भक्तीनं मोक्ष मिळतो असं तुमचं म्हणणं आहे ना. आम्ही काय म्हणतो? ज्ञानाने मोक्ष मिळतो. आमचं म्हणणं बरोबर, तुमचंही म्हणणं आम्ही बरोबर म्हणतो. कसं म्हणणार? ते म्हणतात काही नाही, तुम्ही भक्ती केलीत की भक्तीनं ज्ञान प्राप्त होतं, ज्ञानानं मोक्ष मिळतो. म्हणजे मोक्ष कशानं मिळाला? ज्ञानानंच मिळाला. अरे पण भक्ती केली, अरे भक्तीनं ज्ञान झालं, मोक्ष नाही मिळाला. कारण असे जे भक्त आहेत त्या भक्तांना भगवंताने ज्ञान दिलंय. अशी उदाहरणं आहेत भागवतामध्ये. 11व्या स्कंधामध्ये उद्धवानी विचारलेल्या प्रश्नाला पुष्कळ उत्तर मोठं भगवंतानी दिलं उद्धवाला उपदेश करता. परमात्मा कशाने प्राप्त होतो, काय नाही, अज्ञान कशाने प्राप्त होतं, कसं प्राप्त होईल, आपण भक्ती करावी, भक्तीचा परिणाम म्हणून भगवान संतुष्ट होतात, संतुष्ट झालेले परमात्मा आपल्याला ज्ञान देतात, त्या ज्ञानानं आपल्याला मोक्ष मिळतो. आमचं तुमचं दोघांचंही जमलं. तुम्ही असं म्हणा की भक्तीनं मोक्ष मिळतो, आम्ही म्हणतो ज्ञानानं मोक्ष मिळतो. एकत्रित येऊ तेव्हा असं आपण म्हणू की भक्ती केल्याने ज्ञान होतं, ज्ञानानं मोक्ष मिळतो. पण हे उत्तर भक्तिशास्त्राला परवडत नाही, पटत नाही, परवडत नाही, पटत तर नाहीच. ते म्हणतात की जर भक्ती केली तर मध्ये ज्ञानाचा आधार मध्ये का? परमात्मा बर मोक्ष परमात्मा देणार आहे की नाही? तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देता न मनसी कैवल्य ऐसे पवित्र वैरियाही दिधले. कैवल्य म्हणजे मोक्ष. काल आपण बोलून आलो. हे कैवल्य परमात्मा प्रदान करतो. उपनिषदामध्ये त्याचं वर्णन आहे. कुणाला मोक्ष मिळतो?
नायम आत्मा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुना श्रुतेन. उपनिषद बोलून दाखवतंय